महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील शेरेगाव जवळ भगदाड पडलाय। शेरेबावघर शेंद्रुण या गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बांधण्यात आलेल्या पुलाला हे भगदाड पडलाय। प्रोजेक्ट असलेला मुंबई नागपूर हा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्ग हा विवादाने जास्त गाजलाय। आज आपण आहोत शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गावर। समृद्धी महामार्गावरून दोन गावं जोडण्यासाठी जे पूल ठिकठिकाणी बनवलेले आहेत त्या पुलासंदर्भात शेरा ते शेंद्रुण या दरम्यानचा हा पूल 4 महिने देखील झाले नाही हा पूल तयार झाला आणि रविवारी जो पाऊस पडला त्यात ह्या पुलाचं या पद्धतीने नुकसान झालेलं आहे। पुलाखालून पाणी गेल्यामुळे या ठिकाणची मोठ्या प्रमाणात माती ढासळली आणि या पुलाला भलं मोठं भगदाड पडलं। स्थानिक म्हणतात की 4 महिने देखील झाले नाहीत हे जे काम आहे हे निकृष्ट असल्यामुळे या पद्धतीचं भगदाड पडलेलं आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी पुलाच्या त्या टोकाला देखील याच पद्धतीचं भगदाड पडलं होतं, पण थूकपट्टी करून त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला। या पुलाचं काम अतिशय निकृष्ट आहे। या ठिकाणाहून शेकडो वाहनं जातात, कारण कमीत कमी 15 ते 20 गावं जोडणारा तसेच मुरबाड व शहापूर हा 2 तालुका जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। याच्यावरची रहदारी मोठी आहे, पण काम निकृष्ट असल्याने शासन आमच्या जीवाशी खेळतंय का हाच प्रश्न इथले रहिवासी इथले प्रवासी विचारतात। उमेश जोशी, पुढारी न्यूज, शहापूर, ठाणे।